जय भीम, नमस्ते, आदाब, सत श्री अकाल साथियों। जय भीम, जोहार। तो साथियों, आज हम धम्मपद पर ध्यान देंगे। भगवान बुद्ध ने समय समय पर अपने जो फॉलोअर्स थे, उनके संग में जो जो भिक्षु थे, उन्हें भी काफ़ी समझाया और दूसरों पर टीका टिप्पणी करने से अच्छा, समय बर्बाद करने से अच्छा, अच्छी दिशा में सोचने के लिए प्रवृत्त किया। तो ये उसी में से एक है, यह धम्मपद 196 196 बहुभाषी धर्म धर्मस्तो मराठी में है। मैं अगर जहाँ आवश्यकता होगी वहाँ हिंदी में आपको बतलाने का प्रयत्न करूँगा। ज़्यादा बोलने वाला व्यक्ति धम्म की उपासना करने वाला या आचरण करने वाला होगा, ऐसा साबित नहीं होता। जो कम बोलता हो और धम्म के बारे में ज़्यादा बतलाता हो लोगों को, वो सच्चा धम्मधर होता है। बहुभाषी धम्मधर्मस्तो व्यक्ती ऐकुदान स्थवीर, स्थळ जेतवन श्रावस्ती। तथागत श्रावस्तीच्या जेतवन विहारात असताना ऐकुदान नावांचे एक अर्हत वनात एकटेच राहत होते। त्यांना उच्च विचारांच्या सतत सजग असलेल्या, क्षमाशील, शांत व सतर्क असलेल्या भिक्खूस दुःख त्रास देत नाही, अशा अर्थाची केवळ एकच गाथा उदान म्हणता येत असे। त्यांना केवळ एकच गाथा येत असल्याने लोक त्यांना ऐकुदान नावाने संबोधित असत। मात्र त्यांना एक गाथा जरी येत असली तरी त्या गाथेचा अर्थ पूर्णपणे माहीत होता व त्याप्रमाणे ते आचरणसुद्धा करीत असत। उपवासाचे दिवशी देखील तेच उदान लोकांना ऐकवीत व उपदेश करीत असत। त्यांनी म्हटलेल्या उदानास सर्व लोक व वनदेवता साधुकार देत असे व ते जंगल प्रशंसेने गुंजत असे। एके दिवशी ऐकुदान स्थविराकडे जेतवन विहारात महाविहारातून धम्मप्रवचन करणारे 2 स्थवीर भिक्खू आले। त्यांना पाहून ऐकुदान स्थविरास अत्यंत आनंद झाला। ते म्हणाले, भंते, आपण येथे आलात हे फार चांगले झाले। आता मला आपणाकडून धम्मोपदेश ऐकता येईल। त्यावर त्या स्थविरांनी या अशा एकांत वनात धम्म उपदेश करणारे श्रोता आहेत काय, असे ऐकुदान यांना विचारले असता ऐकुदान स्थविरांनी, होय भंते, या वनात सुद्धा आजूबाजूच्या वस्त्यातून लोक येतात। इतकेच नाही तर येथील वनदेवताही धम्मप्रवचनास येतात, साधुकार देतात व प्रशंसा देखील करून जातात, असे उत्तर दिले। धम्मप्रवचन करणाऱ्या त्या दोन्ही भिक्खूंनी एक एक करीत धम्मप्रवचन केले, परंतु वनदेवता आला नाही व साधुकारही दिला नाही। याचे दोन्ही स्थविरांना आश्चर्य वाटले। त्यांना वाटले की ऐकुदान खरे बोलत नाही, परंतु ऐकुदान स्थविरांनी सांगितले की वनदेवता धम्मप्रवचनास येतात व साधुकारही देतात। त्यावर दोन्ही स्थविरांनी ऐकुदान यांना धम्मप्रवचन करण्याचे सांगितले। ऐकुदानने त्यांना येत असलेली एकमेव गाथा म्हटली व उपदेश केला। त्यावर वनदेवतांनी आनंदाने त्यांची प्रशंसा केली व साधुकार दिला।
याची चर्चा धम्मप्रवचनकार भिक्खूंमध्ये झाली. ते म्हणू लागले, वनदेवता पक्षपाती आहेत. अनेक गाथांचे पाठांतर असलेल्या आम्हा दोघांना वनदेवतांनी साधुकार दिला नाही. मात्र केवळ एकच गाथा माहीत असलेल्या ऐकुदान स्थविराला सर्व वनदेवतांनी साधुकार दिला. विहारात परत आल्यावर त्यांनी तथागत बुद्धांना याचे कारण विचारले. तथागत म्हणाले, भिक्खूंनो, धम्माचे पुष्कळ ज्ञान असलेल्या धम्मप्रवचने करणारा एखादा भिक्खू धम्मनिष्ठ असतोच असे मी मानत नाही. या उलट धम्माचे फारसे ज्ञान नसलेल्या व ऐकुदानसारखा केवळ एकच गाथा माहीत असलेला परंतु चार आर्य सत्यांचे ज्ञान असलेला व सदैव चित्त जागृत असणाऱ्या भिक्खूला मी धम्मधर्म मानतो असा उपदेश करून बुद्धांनी ही गाथा म्हटली. न तावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतीयो धम्मं न पमज्जती. मराठी समगाथा. न धम्मधर तो होय भाषण जो करी बहु, जो की अल्पची ऐकोनी धम्म प्रत्यक्ष आचरी. धम्मधर्म नावा तो नसे धम्मात चूक जो. भावार्थ, पुष्कळ बोलतो, भाषण करतो म्हणून कोणी धम्मधर होत नाही. धम्माचे थोडेसेही ज्ञान ऐकून जो काया वाचा व मनाने धम्म आचरणात आणतो व आपल्या आचरणात कोठेही चूक होऊ देत नाही, तोच खरा धम्मधर समजावा. एवढी गाथा ऐकून सगळ्यांनी म्हणावं, साधू साधू साधू. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सबका मंगल हो, सबका कल्याण हो. सब सुखी रहे.